शोभाताई, आत्या, मामाजी, मामाजी, इकडे या, इकडे या. हे घ्या, तोंड गोड करा. नाही नाही मला शुगर आहे. अहो थोडंसं खाऊन काय होतं तर घ्या. नाही नाही डॉक्टर वरडताय शुगर वाढली की नका मला. आत्या, आत्या लवकर इथं या. हे घ्या, घ्या, तोंड गोड करा. हा, अगं पण काय झालं? सांगतो. शोभाताई, अगं काय झालं? गोड करा. बाई, अजून एक दे की. हे काय अख्खा बॉक्स तुमच्यासाठी आणलंय, घ्या. अगं पण काय झालं ते तरी सांग की. सांगतो बोललो ना. आधी आशीर्वाद द्या त्या. पाया पडतो मामांजी, पाया पडतो, आशीर्वाद द्या. पण हे पेढे कसले? आज का नाही, लय मोठी गुड न्यूज आहे. बाई, म्हणजे शुभून तुला लग्नाला होकार दिला का काय? आवाज लयच आवडलंय. बाबा शुभू. अरे तायडे काय करतो आता? स्वीटी करायचंय. शोभते थंडपणा जरा. नाही, तुम्ही म्हणतायस ना ते एक ना एक दिवस खरं होणारच आहे. पण आज जरा दुसरी महत्वाची न्यूज आहे. दुसरी? अगं मग सांग की पटकन, आम्ही काय विचार करायला. सांगतो. मला नोकरी मिळाली आहे, ते पण शिक्षण मंत्र्याकडं. म्हणजे स्वीटी तू आणि शुभू तुम्ही एकाच जागेवर काम करणार? म्हणजे तुझा पण पगार येणार, शुभूचा पण पगार येणार. जे घरात पैसाच पैसा, आता पैशाची तंगी नाही. आवाज लयच आवडले. स्वीट कब बसतेस काय? स्वीटे, खोटं कशाला बोलायला लागलेस? तुला नोकरी कुठे मिळाली अजून? साहेब तुम्हाला दोघींना उद्या टास्क देणार आहेत, त्यावर ठरणार आहे कोणाला नोकरी मिळणार आहे की नाही ते. शुभू, माझ्यासाठी समद्यात मोठा टास्क काय आहे माहितीये? तुझ्या मनात माझ्यासाठी प्रेम निर्माण करणं. त्याच्यामुळे हे समजा किरकोळ आहे रे. आणि मला ठाऊक आहे उद्याची परीक्षा तर मीच जिंकणार आहे, म्हणून बघ पेढे घेऊन आलो एकदम तयारीत. आत्या, तुम्ही पण अंबाबाईला प्रार्थना करा. तुमचं ऐकते ना हो देवी. शोभाताई, तुम्ही पण करा प्रार्थना. अगं स्वीटे, तू तर टेन्शनच घेऊ नको. आम्ही उद्या जातो आणि महालक्ष्मीला साडी चढवून नवस बोलतो बघ. पण ते साडी घ्यायला, 5 किलो पेढे घ्यायला जरा पैसे वगैरे पण लागतील ना. होय कळतंय मला, तंगी चालू आहे ते. ताई, हे घ्या, हे पैसे घ्या. हो घ्या, खरंच चांगली मोठी पूजा करा, गुरुजींना बोलवा. आणि मी तर म्हणतो 4-5 जणांना जेवायला पण घाला. म्हणजे कसं प्रार्थना समद्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. हाय का नाही का? तर त्याची काही बी गरज नाहीये. अरे असं काय करायला शुभू? शोभाताई, तुम्ही घ्या म्हणतोय ना मी. घ्या, ठेव. अरे देवा, या समजात शुभूचं तोंड गोड करायचं राहिलं, पेढच नाही भरवलं मी त्याला. आम्ही देतो की. हे घे. द्या. हे घे शुभू. नको आहे मला. ठीक आहे, उद्या मी परीक्षा जिंकलो का नाही मग तू खा. तोपर्यंत मी खातो. तुझी हीच इच्छा आहे ना की त्या परीक्षेला येऊ नये आणि श्रावणीच तुझी असिस्टंट व्हावी? ठीक आहे, मी नाही येणार त्या परीक्षेला. की श्रावणीच तुझी असिस्टंट होणार. मला नाही काय फरक पडत. मग कशाला आलतीस इथं तमाशा करायला? कारण मला तुला दाखवायचं होतं का मी तुझ्यासाठी काय काय करू शकतो. आणि बायकोच्या नात्यानं तर मी तुझ्यावर हक्क गाजूच शकतोय, हाय का नाही? स्वीटे, पास कर. अरे खरंच सांगालोय मी. तुझी मनापासून इच्छा आहे ना श्रावणीच असिस्टंट व्हावी, मी तिथं परीक्षेला येऊ नये, मग समजा तुझ्या मनासारखंच होणार. होय, पण माझी एक अट आहे. कसली अट? शुभू, तू समद्यांसमोर मला प्रपोज करायचं. समद्यांसमोर मला वचन द्यायचं का तू फक्त माझ्याशीच लगीन करणार आहे ना, आणि तुझं माझ्यावर लई 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 प्रेम आहे. हे जर तू करणार असेल ना तर मी नाही येणार परीक्षेला. हाय कबूल? स्वीटे,
आज मला खात्री झाली तुझं आणि माझं काही बी जुळत नाही. तू मला ओळखलेलाच नाहीस. आता ना तू अभ्यास करूनच ये, कारण परीक्षा लय अवघड असणार आहे. त्यामुळे लय नीट विचार करून ये. श्रावणी मॅडमाने तुला सहज हरवावं अशी माझी इच्छा नाहीये. तुला हरवताना त्यांना त्रास झाला पाहिजे. त्यांचा प्रतिस्पर्धी कसा ताकदीचा पाहिजे, कारण श्रावणी मॅडम बेस्ट आहेत. होय, त्या श्रावणीची टेप वाजवणं जरा बंद करशील का? कधीच नाही, कारण श्रावणी मॅडम तुझ्यासारखा विचारच करत नाहीत. जमेल तेवढी मेहनत करतील, पण जिंकण्यासाठी कधी आडमार्गाचा वापर करणार नाहीत. एवढा विश्वास आहे तुझा तिच्यावर? सगळ्यांपेक्षा जास्त विश्वास आहे. ठीक आहे, मग आता तर तुझ्या श्रावणी मॅडमला सांगच, हरायला तयार राहा, कारण तिच्या समोर स्वीटी येते, ते पण पूर्ण तयारीनिशी. आता तर ही परीक्षा मी जिंकणार. गणेश, अरे तुला समजून घ्यायला पाहिजे रे. हे बघ, हा प्रश्न सोडवायला साहेब काय काय करतात ते आमचं आम्हाला माहिती आहे. सामान्य जनतेला त्रास होऊ नये म्हणून साहेबांनी प्रशासनाला पण धारेवर धरले. हे कळायला पाहिजे रे तुम्हाला. आणि या परिस्थितीचा फायदा घेऊन जे काय ब्लॅक मार्केटिंग चांगले सिलेंडर्स आहे ना, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई पण व्हायला लागल्या होते. अरे परिस्थिती जरा बिकट आहे रे. आणि हा गॅसचा तुटवडा चालू आहे, तो काय साहेबांच्या हातात आहे रे? काय अहो शुभूजी, परिस्थिती बिकट आहे म्हणून काय विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणार काय? अहो आमच्या करिअरचं काय? आणि कोणताही निर्णय घ्यायच्या आधी एकदा हॉस्टेलवर येऊन बघा म्हणावं, म्हणजे हाल समजेल काय आहेत ते. हे बघ, तू जे काय म्हणायला लागलायस ते मी समजतोय, पण साहेबांना रे राज्याचा पण विचार करायला लागतोय. तुम्हाला कळायला पाहिजे. बरं आहे, जगाचा विचार करा, राज्याचा विचार करा, आणि उद्याचं भविष्य ज्या विद्यार्थ्यांवर आहे त्यांच्या जीवाचा विचार करू नका म्हणावं. तुम्हाला त्याने मान्य आहे मला, पण सिलेंडरचा पुरवठा जर का विस्कळीत असेल ना तर मी रिस्क नाही घेऊ शकत. अहो, शेकडो मुलं राहतात हॉस्टेलमध्ये, त्यांच्या जेवणाचं काय? नाही नाही, तुम्ही मला आधी पुरवठ्याची खात्री द्या, मग आपण मेस सुरू करण्याचा विचार करू. हां, धन्यवाद साहेब. हा ज्ञानेश, आपण काल याची वेळ घेतली होती, तो आठवतंय मला. स्टुडंट. हां, बस ज्ञानेश बस. बोल, काय अडचण आहे? साहेब, सरळ मुद्दा मांडतो. तुम्ही जो हा ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय सुचवला आहे ना, तो आम्हा विद्यार्थ्यांना अजिबात मान्य नाही. का? तुमच्या सोयीसाठीचा मधला मार्ग काढलाय. कॉलेजला न येता घरी राहून तुम्ही तुमचं शिक्षण सुरू ठेवू शकता. साहेब, ही सोय नाही, ही आमची गैरसोय आहे. कशी? काय ना साहेब, आमची निम्मी मुलं ग्रामीण भागातनं आले आणि ती हॉस्टेल सोडून जर घरी गेलीत तिथे ना नीट रेंज असते ना वीज, आणि मुळात जे विषय प्रॅक्टिकलवर अवलंबून आहेत त्यांचं काय? हे बघ, परिस्थिती समजून घे. गॅसचा तुटवडा आहे. जर का मेस चालवता नाही आली तर तुम्हाला खायला काय देणार हा प्रशासनासमोर मोठा प्रश्न आहे.